नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना 2023-24 बद्दल एक अपडेट आलेली आहे। तर ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज केलेले आहे किंवा ज्या विद्यार्थ्यांचे अर्ज केलेले आहे परंतु काही अर्जामध्ये त्रुट्या आलेल्या आहे, तर ते विद्यार्थी आता अर्जामध्ये दुरुस्ती करू शकतात व ज्यांचे फॉर्म बाकी आहे ते विद्यार्थी फॉर्म भरू शकतात। तर ज्या विद्यार्थ्यांचे फॉर्म सबमिट आहे ते विद्यार्थी वेट करत असेल की पहिली इन्स्टॉलमेंट केव्हा येणार, तर पहिला इन्स्टॉलमेंट येणार आहे ती मार्च महिन्यानंतर, म्हणजे एप्रिल महिन्यामध्ये येण्याचे चान्सेस भरपूर आहे। कारण पुढच्या महिन्यामध्ये आचारसंहिता आहे, त्यामुळे गव्हर्नमेंटचे कोणतेही कामं होणार नाही, त्यामुळे जे पहिली इन्स्टॉलमेंट आहे ते एप्रिल महिन्यामध्ये येऊ शकते असे समाज कल्याण यांच्यामार्फत कळवण्यात आलेले आहे। तर ज्या विद्यार्थ्यांचे फॉर्म भरले किंवा ज्या विद्यार्थ्यांचे फॉर्म भरणे बाकी आहे ते विद्यार्थी फॉर्म भरू शकतात, त्यांना एक शेवटचा चान्स दिलेला आहे। तर भरपूर विद्यार्थी बाकी आहे फॉर्म भरायचे आणि खूप लोकांच्या फॉर्ममध्ये त्रुट्यासुद्धा आलेल्या आहेत, त्यांच्यासुद्धा त्रुटा पूर्ण करायच्या बाकी आहे। तर तुम्ही लवकरात लवकर याबद्दल फॉर्म भरायचे असेल तर फॉर्म भरून घ्या। आपल्या यूट्यूब चॅनलवर पूर्ण फॉर्म कसा भरायचा, डॉक्युमेंट कोणकोणते लागणार आहे या संदर्भात सर्व जे अपडेट आहे ह्या पूर्ण व्हिडिओच्या मार्फत दिलेले आहे, त्यामधून तुम्ही तुमचे अर्ज करू शकता। आणि त्रुट्या कशा पूर्ण करायच्या याचा सुद्धा व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध आहे। तर ज्या विद्यार्थ्यांना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा अर्ज करायचा आहे त्यांनी लवकरात लवकर आपले अर्ज करून घ्या। तर आपल्याकडे एक कात्रण आलेलं आहे, त्यामध्ये पूर्ण अपडेट दिलेले आहे की फॉर्म जो आहे तो कधीपर्यंत भरू शकता, तर ते आता आपण बघूया। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। नोकरीबद्दल व एज्युकेशनलबद्दल पूर्ण ज्या व्हिडिओ आहे ते आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील। तर बघा, एक प्रसिद्धी पत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे। सहाय्यक आयुक्त समाज कल्याण अमरावती कार्यालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेअंतर्गत सन 2023-24 या वर्षातील नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांचे व नूतनीकरण विद्यार्थ्यांचे अर्ज घेणे सुरू झाले आहे। तरी सर्व अनुसूचित जाती व नवबद्ध घटकाच्या विद्यार्थ्यांनी स्वाधारयोजना.com या वेबसाईटवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्याची अंतिम दिनांक 31/1/2024 होती। मात्र वरिष्ठ कार्यालयाने दिलेल्या निर्देशानुसार कोणत्याही विद्यार्थी सदर योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाही, त्यामुळे आता विद्यार्थ्यांनी अर्जाची हार्ड कॉपी सर्व कागदपत्रासह अंतिम दिनांक 28/2/2024 पर्यंत कार्यालयात सादर करावे याची नोंद घ्यावी असे आवाहन आयुक्त समाज कल्याण अमरावती यांनी दिलेले आहे। म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचे अर्ज सबमिट करायचे बाकी आहे किंवा भरायचे सुद्धा बाकी असेल ते विद्यार्थी 28/2/2024 पर्यंत अर्ज सबमिट करू शकतात। म्हणजे आपल्याकडे अजूनही 8 दिवस बाकी आहे। ज्या विद्यार्थ्यांचे अर्ज बाकी आहे त्यांनी लवकरात लवकर आपले अर्ज भरून घ्यावे व आपल्या जवळच्या समाज कल्याण ऑफिसला सबमिट करावे। तर ज्या विद्यार्थ्यांचे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचे अर्ज बाकी आहे त्यांनी 28 तारखेपर्यंत आपले अर्ज भरून घ्यावे व आपल्या जवळच्या समाज कल्याण ऑफिसला सबमिट करावे। स्वाधारबद्दल जेही पुढील अपडेट येईल, जसे की इन्स्टॉलमेंटबद्दल किंवा या व्यतिरिक्त कोणतीही जी अपडेट येईल स्वाधारबद्दल ती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा।